नमस्कार मित्रांनो, आज आपण गणपतीबद्दल पाहूयात. गणेश चतुर्थीला गणेशजींना बाप्पा आणि मोरया का म्हणतात? गणपतीला गणपती बाप्पा का म्हणतात माहीत आहे का? वास्तविक यामागे अनेक रंजक कथा आहेत, ज्या श्री गणेशाच्या भक्तीशी संबंधित आहेत. वास्तविक गणेश उत्सवाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली, ज्याची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. महाराष्ट्रातून तो हळूहळू संपूर्ण देशाचा उत्सव बनला. महाराष्ट्रात बाप्पाला बाप्पा म्हणतात. भक्तगण गणपतीला पृथ्वीवरील रहिवाशांचा बाप म्हणून त्याला बाप्पा म्हणू लागले. त्यामुळे गणपतीला बाप्पा म्हणू लागले. पण त्याला मोरया म्हटल्याची कथा फारच रंजक आहे. 10 दिवसांचा गणेश उत्सव सुरू झाला आहे आणि पुढचे दिवस बाप्पा जगभर साजरा होणार आहे. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत भाविक महाराष्ट्रातून झाली, ज्याची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. महाराष्ट्रातून तो हळूहळू संपूर्ण देशाचा उत्सव बनला. महाराष्ट्रात बाप्पाला बाप्पा म्हणतात. भक्तगण गणपतीला पृथ्वीवरील रहिवाशांचा बाप म्हणून त्याला बाप्पा म्हणू लागले. पण त्याला मोरया म्हणायची कथा महाराष्ट्रातील मयुरेश्वर मंदिराशी जोडली आहे. गणेश पुराणात गणेशाचे वाहन मोर असे वर्णन केलेले आहे. मोरावर स्वार झाल्यामुळे त्याला मयुरेश्वर असेही म्हणतात. ते ज्या मोरावर स्वार होतात त्यामुळे त्यांना मोरया म्हणतात. पण मयुरेश्वर आणि मोरया यांच्याशी निगडीत आणखी एक रंजक कथा आहे, जी महाराष्ट्रातील मयुरेश्वर मंदिराशी संबंधित आहे आणि सुमारे 600 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील चिंचवड गावात मोरया गोसावी नावाचा एक गणेश भक्त होता. असे मानले जाते की मोरया गोसावी हे गणेशाचे अंश होते. त्यांचा जन्म 1375 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव वामन भट्ट आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. त्यांचे आई वडील श्री गणेशाचे भक्त होते. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांच्या घरी बाप्पाचा जन्म होण्यासाठी गणेशाने त्यांना वरदान दिले. लहानपणापासूनच मोरया गोसावी हे मयुरेश्वर गणेशाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले आणि प्रत्येक गणेश चतुर्थीच्या दिवशी ते चिंचवडपासून 95 किलोमीटर पायी चालत मयुरेश्वर मंदिरात जात. हा क्रम लहानपणापासून 117 वर्षापर्यंत चालू होता. जसजसे म्हातारपण जवळ येऊ लागले तसतसं त्यांना मयुरेश्वर मंदिरात जाण्यासाठी लांबचा प्रवास करणे कठीण झाले. एके दिवशी बाप्पा स्वप्नात आला आणि म्हणाला, आता तुला मयुरेश्वर मंदिरात येण्याची गरज नाही. उद्या तू स्नान करून तलावातून बाहेर येशील तेव्हा तू मला तुझ्या जवळच शोधशील. त्यांचे स्वप्न साकार झाले. आंघोळ करून मोरया स्वामी बाहेर आले तेव्हा त्यांना स्वप्नात दिसलेली गणेशाची 30 छोटी मूर्ती होती. त्या मूर्तीची त्यांनी चिंचवडमध्ये स्थापना केली आणि हळूहळू भक्त आणि परमेश्वर या दोघांची कीर्ती दूरवर पसरू लागली. लोक गणेशजी आणि त्यांच्या भक्ताचे नामस्मरण करू लागले. लोकांमध्ये भक्त आणि देव यांच्यातील फरक नाहीसा होऊन दोघेही एकच दिसू लागले. गणपती बाप्पा मोरया या नावाने भक्तगण गणपतीला हाक मारू लागले. तेथून अष्टविनायक मंदिराची यात्रा सुरू होते. चिंचवडमध्ये असलेली गणेशाची मूर्ती मयुरेश्वराचा एक भाग असल्याचे मानले जाते. दरवर्षी आपला भाग मयुरेश्वरला आणण्यासाठी चिंचवड ते मयुरेश्वर अशी डोली यात्रा निघते. मयुरेश्वर मंदिर पुण्यापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे, जे की महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती मंदिरापैकी एक आहे. हे मंदिर अष्टविनायक मंदिरापैकी पहिले मानले जाते. या मंदिरापासून अष्टविनायक मंदिराचा प्रवास सुरू होतो. मयुरेश्वर मंदिरात मोरया गोसावी या गणेश भक्ताची मूर्ती झाडाखाली आहे. ही 8 प्रमुख अष्टविनायक मंदिरे आहेत. याशिवाय पुण्यातील मोरेगावचे मयुरेश्वर मंदिर, अहमदनगरचे सिद्धिविनायक मंदिर, पालीचे बल्लाळेश्वर मंदिर, रायगडचे रायगड वरदनायक मंदिर, थेऊरचे चिंतामणी मंदिर, पुण्याचे गिरिजात्मक मंदिर, लेण्याद्री येथील
गिरिजात्मज मंदिर, रायगडचे वीरेंद्र मंदिर, पुणे रांजणगावचे मंदिर आणि महागणपती मंदिर ही महाराष्ट्रातील 8 प्रमुख अष्टविनायक मंदिरे आहेत. मित्रांनो, हे जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया असं लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.